नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। UPSCची तयारी मराठी देऊन कशी करायची यासंबंधी बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारणा केली होती। सो त्यासंबंधीचा हा व्हिडिओ आहे। याच्यामध्ये आपण सगळे फॅक्ट्स बघणार आहोत, प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने गोष्टी तुम्ही वर्क करणं अपेक्षित आहे, कुठं कुठं तुम्हाला जे आहे की इंग्रजी कंपल्सरी असणार आहे तिथं, की इंग्रजीचा रेफरन्स येणारच आहे। सो प्रॅक्टिकल अप्रोच जो आहे की UPSCच्या बाबतीमध्ये, पण आजच्या डेटमध्ये तुम्ही UPSC मराठीमधून करू शकता, त्याच्यात कसले हर्डल्स आज नाही आहेत। फक्त काही गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली समजून घेणं गरजेचं आहे। सो बेसिकली जे आहे कुठल्याही परीक्षेची किंवा स्पर्धा परीक्षा असेल किंवा एनी एक्झाम, त्याची तयारी तुम्हाला जर करायची असेल तर सिंपल एक गोष्ट असते, त्याचं सिलेबस, त्याच्यासाठीचे सोर्सेस आणि त्याचे PYQs, अशा 3 गोष्टी तुम्ही बघणं गरजेचं असतं। सो आज आपल्याला जे आहे सिलेबस अवेलेबल आहे, त्याच्याबरोबरच जे आहे की त्याचं PYQ जे आहेत ते अवेलेबल आहेत। मूळ आता गणित असं येतं बघा की UPSC करत असताना 3 टप्पे आपले आहेत, प्रिलिम्स आहे, मेन्स आहे आणि इंटरव्ह्यू आहे। इंटरव्ह्यू तुम्ही मराठीतून देऊ शकता का, तर येस, 101% तुम्ही मराठीमधून जे आहे तर ते इंटरव्ह्यू देऊ शकता, त्यात काही वाद नाही आहे। प्रिलिम्स आणि मेन्स जे आहे, आता याचे पेपर पण मी तुम्हाला दाखवणार आहे की पेपर कसे असतात, कारण बऱ्याचदा जे आहे की जे खूप फ्रेशर स्टुडंट्स आहेत तर त्यांना याच्याबद्दल माहिती नसते, किंवा ज्यावेळेस असं म्हटलं जातं की हां UPSC आपण देऊ शकतो मराठीतून, त्यावेळेस बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्याला जो पेपर मिळणार आहे तो मराठी भाषेतून मिळणार आहे। सो तसं नसतं। आता मेन्स जे आहे ती मराठीतून आपण लिहू शकतो, पण पेपर जो आहे तर तो इंग्लिश हिंदीमध्येच आहे, किंवा पूर्वपरीक्षेचे जे पेपर्स आहेत GSC साठी ते पण जे आहे तुम्हाला इंग्लिश हिंदीमध्येच असतात। सो प्रिलिमच्या दृष्टीने जे आहे की तिथं मराठीचा डायरेक्ट संबंध नाही आहे। जो काही येतो तो मुख्य परीक्षा आणि जे आहे तुमची मुलाखत किंवा ज्याला पर्सनॅलिटी टेस्ट आपण म्हणतो, सो तिथं येतं। सो बेसिकली जे आहे आजच्या डेटमध्ये म्हणजे हे 3 जर टप्पे तुम्ही बघितले बघा, तर पूर्वपरीक्षा म्हणजेच तुमची प्रिलिम्स, त्याच्यामध्ये जे आहे तुम्हाला डिरेक्टली मराठीचा संबंध जो आहे तर तो येणार नाही आहे। हां, मेन्स जे आहे तिथं तुम्ही कंप्लीट मेन्स जी आहे ती मराठीतून देऊ शकता। पर्सनॅलिटी टेस्ट जी आहे की जी आपली 275 मार्क्सची आहे ती तुम्ही मराठीमधून देऊ शकता। आता याची तयारी करत असताना जे काही बेसिक आहे बघा, तर सिलेबस तुम्हाला जे आहे मराठीमधून डिकोड करून दिला जातो, किंवा तो स्पॉटलाइट अकॅडमीच्या टेलिग्रामवर पण तुम्हाला मिळून जाईल, किंवा तुम्ही टीम स्पॉटलाइटला तशी विचारणा करू शकता, तर मराठीमधून तुम्हाला जे आहे की ते समजून सांगणं। पण ॲक्च्युअल जो सिलेबस आहे UPSC रिलीज करते, हिंदी आणि जे आहे इंग्लिश जो आहे, बेसिकली जो आहे ते इंग्लिशचा आपण मराठी करून घेऊ शकतो, त्याच्यात काहीच वाद नाही आहे। सो सिलेबस आज आपल्याला मराठीमध्ये अवेलेबल आहे का, तर मराठी भाषेमध्ये सिलेबस आपल्याला आज अवेलेबल आहे। सोर्सेसचा ज्यावेळेस आपण विचार करतो की पूर्वपरीक्षा असेल, मुख्य असेल, त्याच्यासाठीची पुस्तकं असतील, नोट्स असतील, सो तर आता बघा सिंपली जे आहेत की सोर्सेसचा ज्यावेळेस विचार केला जातो कुठलेही संदर्भ, त्याच्यामध्ये बुक्स असतील आणि ज्या आहेत नोट्स आहेत, तर या दोन्ही तुम्हाला आजच्या डेटमध्ये मराठीमध्ये अवेलेबल आहेत। बरीचशी पुस्तकं जी आहेत तर ती आता नॅशनल पब्लिकेशनची पण मराठीमध्ये ट्रान्सलेट झालेली आहे। म्हणजे जसं तुम्ही लक्ष्मीकांतचं एक्झाम्पल घेतलं, इंडियन पॉलिटी, तर ते तुम्हाला मराठीमध्ये अवेलेबल आहे। सो तुम्हाला मराठी नोट्स अवेलेबल आहेत, मराठी बुक्स अवेलेबल आहेत की जे चांगले चांगले बुक्स आहेत। तरी अजून पण जे आहे याच्यामध्ये येत्या काळात अजून इम्प्रोव्हायझेशन होईल, काही अशी पुस्तकं आहेत की जे आज तुम्हाला मराठीमध्ये अवेलेबल नाही आहेत। सो कसं असतं की काही सोर्सेसच्या बाबतीमध्ये तुम्ही थोडंसं जे आहे तर ते इंग्रजी पण बघितलं पाहिजे। जसं GC लिऑंगसारखं बुक आहे बघा, जिओग्राफीसाठी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे, आणि हे पुस्तक तुम्हाला आज मराठीमध्ये अवेलेबल नाही आहे, ते होऊ शकतं येत्या काळामध्ये। सो इंग्लिशमध्ये तुम्हाला ते अवेलेबल आहे, किंवा इतर पण जिओग्राफीची पुस्तकं तुम्हाला डील करून देतील। सो पण बेसिकली जे आहे की तुम्हाला मॅक्झिमम पुस्तकं नियर अबाउट आहे ना आजच्या डेटमध्ये जे गरजेचं आहे परीक्षेसाठी, अशा गोष्टी जवळपास 90% प्लस जे आहे तुम्हाला मराठीमधून अवेलेबल आहेत। सो म्हणजे सगळ्यात मोठं हर्डल जे काय असतं याच्यामध्ये की आपल्याला सोर्सेस मराठी अवेलेबल आहेत का, किंवा जे टीचिंग असतं बघा, तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ते सर्वदूर अवेलेबल आहे की कोचिंग क्लासेस जे आहे, मग कोचिंग घेताना जे आहे मराठीमधून आम्हाला समजून सांगितलं जाईल का। फक्त यामध्ये जे आहे की तुम्ही मराठी शिकून घेत असताना, मराठीमधून एखादी कन्सेप्ट समजून घेत असताना त्याचे जे कीवर्ड्स आहेत ते इंग्रजी पण लक्षात ठेवले पाहिजेत, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याचं रिझन एकदम सिंपल आहे, गुगल सर्च करत असताना तुम्हाला जे आहे बऱ्याचशा गोष्टी ह्या मराठीमधून डिरेक्टली मिळणार नाहीत, पण इंग्लिश थ्रू जे आहेत त्या अवेलेबल होऊ शकतात। सो त्यामुळे जे कीवर्ड्स असतील ते कीवर्ड्स तुम्ही जरा चांगले बघितले पाहिजेत। सो तो एक महत्त्वाचा याच्यामध्ये आस्पेक्ट आहे। सो ती एक बाब तुम्ही जे आहे तर ती बघितली पाहिजे। आता ओव्हरऑल जे असतं बघा की तुम्हाला मग सिंपली जे आहे आता सोर्सेस पण अवेलेबल आहे,
कोचिंगचा किंवा क्लासेसचा तुम्ही विचार केला तर क्लासेसमध्ये पण तुम्हाला मराठीमधून जे आहे कन्सेप्ट डील करून दिले जातात. सो तो विषय येत नाही. आता आपल्याला जे आहे पेपर समजून घ्यायचे आहेत बघा, की आता मी तुम्हाला सांगितलं की पेपर जो असतो तर तो इंग्लिशमध्ये आणि हिंदी भाषेमध्ये असतो, मराठीमध्ये नसतो. मराठी भाषा जी आहे, तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भराल परीक्षेचा तर मुख्य परीक्षेसाठी मीडियम म्हणून मराठी भाषा तिथं तुम्हाला मिळणार आहे. जो काही पेपर आहे, कारण इश्यू असा आहे की आता प्रत्येक जर देशात भारतातल्या प्रत्येक राज्याचा जर तुम्ही विचार केला की तिच्यामध्ये मराठीतून द्यायचं आहे तर किती राज्य आहेत आणि त्या प्रत्येक राज्यात मराठीतून द्यायचं म्हटल्यानंतर ते वर्क होईल का बरं? ते एवढे पेपर त्यांना ट्रान्सलेट करावे लागतील. सो त्या केसमध्ये जे आहे ते हिंदी आणि इंग्लिश अशाच भाषेमध्ये ठेवला जातो. सो हे तुमचा पेपर 1 जो आहे GS मधला जो आहे प्रिलिमचा GSचा पेपर जनरल स्टडीज 1 जो आहे, तर याच्यामध्ये बघा आता हे तुमच्या समोर आहे, हिंदीमधून प्रश्न विचारलेले आहेत है ना. निम्नलिखित में से कौन सा समुद्र स्तर में पुनरावृत्ती गिरावट का सर्वोत्तम उदाहरण आहे. आता यामध्ये पण जे आहे बघा, आपण जी हिंदी शिकलेलो आहोत तर ती आपली जी आहे ना थर्ड लँग्वेज हिंदी शिकतो आपण. वह गमला आहे, वह चिडिया आहे, वह चहचहाती है. ॲक्च्युली जे आहे ना नॉर्थमधली जी हिंदी आहे तर ती स्टँडर्ड आहे बघा, ती फर्स्ट लँग्वेज हिंदी तिथं शिकतात मुलं. सो त्यामुळं जे आहे की ही हिंदी बऱ्याच अंशी डील होईल असं पण नाही आहे. त्यामुळे आपल्यासाठी प्रिलिम्समधला सगळ्यात बेस्ट ऑप्शन जो असतो तर तो इंग्रजीतून प्रश्न वाचणं आणि ते सोडवणं. ओके, सो सिम्पली तुम्हाला जे आहे इंग्लिशमधून प्रश्न आहेत तर ते तिथं वाचू शकता आणि तुम्ही डील करू शकता बघा. ओके, सो बेसिक म्हणजे सिम्पली जे आहे ना की तुम्हाला तोच प्रश्न जो आहे, आता हा 5 नंबरचा प्रश्न जे आहे भितरकनिका जे आहे आणि हाच इंग्लिशमध्ये जर तुम्ही बघितला, विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ रिपीटेड फॉल्स इन अ सी लेवल गिविंग राईज टू द प्रेझेंट डे एक्सटेन्सिव्ह मार्शलँड. मग आता जर गोष्टी तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की प्रिलिम्स करता आपला फोकस जो आहे तर तो इंग्रजी असला पाहिजे. त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि त्या हळूहळू होऊ शकतात. चला, हिंदी जर तुम्हाला हेल्प करू शकतं एखाद्या गोष्टीमध्ये, पण जिओग्राफीच्या वगैरे टर्म ज्या आहेत तर त्या तुम्हाला खूप स्ट्रॉंगली मग हिंदीमधून माहीत पाहिजेत. सो तो एक रेफरन्स तिच्यामध्ये लक्षात घ्या. मग हा GSचा पेपर आहे, सेम जे आहे तर ते CSATसाठी आहे. हा CSATचा पेपर आहे बघा प्रिलिमचा. आता याच्यामध्ये जे आहे की हे तुम्हाला जे काही कॉम्प्रिहेन्शन्स आहेत किंवा ईच अँड एव्हरीथिंग गणितं वगैरे जे आहेत तर ती तुम्हाला कुठल्या भाषेमध्ये आहे तर हे सगळं हिंदीमध्ये आहे बघा. ओके, अपने साथ के भली भांति सुपोषित बच्चों की तुलना में 2 या 3 गुना कम निष्पादन करते हैं. निष्पादन, आता हा शब्द आपल्याला शोधत शोधत जे आहे तोंडाला फेस येईल. मग आता मूळ जे आहे की इंग्लिशमध्ये त्याच गोष्टी आहेत. सो इंग्लिशमधून तुम्ही सोडवणं जे आहे तर ते अपेक्षित आहे बघा. आता इथं जे आहे, इट इज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लिअर दॅट ऑन मेनी मेजर्स ऑफ कॉग्नेटिव्ह ॲबिलिटी malnourished इंडियन चिल्ड्रन परफॉर्म 2 or 3 times वर्स दॅन देअर ॲड्युकेटली नरिश्ड पियर्स जे आहे. सो इंग्लिशमधून हे अंडरस्टँड करणं थोडं सोपं आहे असं मला तरी वाटतं. पण तुम्ही जे आहे हिंदी आणि इंग्लिश एकदा पेपर तुम्ही चालले पाहिजेत. म्हणजे सिम्पली जे आहे स्वतः एकदा पेपर बघा. हे PYQ जे आहे UPSCच्या वेबसाईटवर तुम्हाला अवेलेबल आहे किंवा तुम्हाला जे आहे आपल्या चॅनलवर पण ते अवेलेबल आहेत. सो तिथून पण तुम्ही बघू शकता. सो हे झालं प्रिलिम्स. सो प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये एक गोष्ट क्लिअर आहे की जर प्रिलिम्स तुम्हाला डील करायची आहे तर या केसमध्ये सिम्पली एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल की प्रिलिमचे जे पेपर्स आहेत आपले, ते प्रिलिमचे पेपर जे आहेत तर ते इंग्लिश आणि हिंदी अशा 2 भाषांमध्ये असतात. सो इथं मराठीचा डायरेक्टली संबंध येत नाही. पण याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतात का आपल्याला, तर नक्कीच नाही. आपण जे काही टीचिंग करतो, ज्या गोष्टी असतात बायलिंग्वल असतात, त्यामुळे तुम्हाला जे आहे प्रत्येक गोष्टीचा इंग्लिश आस्पेक्ट माहीत असतो, जो तेवढा प्रॉब्लेम येणार नाही. आणि ज्यांनी कुणी आजपर्यंत मराठीमधून जे आहे UPSC क्रॅक केलेली आहे त्या प्रत्येकाने पण याच पद्धतीने गोष्टी डील केलेल्या आहेत. सो असं नाही आहे की हे तुम्ही पहिले आहात की तुम्हाला असं करावं लागणार आहे, मी कसं करायचं वगैरे वगैरे. सो ज्यांनी मराठी मीडियममधून जे आहे मेन्स लिहिलेली आहे किंवा मराठीतून इंटरव्ह्यू दिलेला आहे, असे सगळे कॅन्डिडेट्स त्यांच्यासाठी पण ही कंडिशन होती. सो आणि ती त्यांनी वर्क केलेली आहे, याचा अर्थ हे वर्क होतं. सो पुढचा जो आहे आपला आस्पेक्ट तर तो जो आहे बघा मुख्य परीक्षा. आता बघा इथं आपल्याला मीडियम जे आहे, जी मेन्स असते त्या मेन्ससाठी तुम्हाला मीडियम ऑफ आन्सर रायटिंग द्यावं लागतं. आणि मीडियम ऑफ आन्सर रायटिंग चूज करताना तुम्ही तिथं मराठी हा जो आहे मीडियम चूज करू शकता. आता मूळ जे आहे इथं पण एक गोष्ट आहे, इथं 2 पेपर असतात बघा. मेन्सची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये टोटल 4 GSचे पेपर आहेत, एक एसेचा आहे आणि 2 कंपल्सरी पेपर आहेत, 2 ऑप्शनलचे पेपर आहेत. 2 कंपल्सरी पेपर जे असतात त्याच्यामध्ये एक मराठी आहे आणि एक इंग्लिश. आता इंग्लिश कंपल्सरी अख्ख्या भारतासाठी आहे आणि आपण महाराष्ट्रात राहतो, सो आपण मराठी घेणार. गुजरातवाले गुजरातीमधून पेपर लिहितील, सो तो मुद्दा असतो. सो इथं जे आहे की मेन्समध्ये तुम्हाला जे आहे 2 कंपल्सरी पेपर आहे आणि कंपल्सरी पेपरचं गणित एकदम क्लिअर आहे की तुम्हाला तिच्यामध्ये 75% मार्क 300 पैकी 75 मार्क जे आहे ते मिळणं अपेक्षित आहे.
300 पैकी 75 म्हणजे 25% मार्क जे आहेत तर ते असले तर बाकीच्या पेपरचं इव्हॅल्युएशन होऊन त्याला मेरिटसाठी जे आहे ग्राह्य धरलं जातं. सो हे इंग्लिश आणि मराठी असे 2 पेपर. मग आता याच्यामध्ये इंग्लिश कंपल्सरीमध्ये अख्खा पेपर इंग्लिश आहे, सो तो पण तुम्हाला डील करायचा आहे. तर तुम्हाला हे काही गोष्टी प्रॅक्टिकली तिथं माहीत असणं अपेक्षित आहे. आता हा GS2चा पेपर आहे. आता हे सगळे GSचे पेपर किंवा एसएचा पेपर इथंही जो तुम्हाला पेपर मिळणार आहे तो मराठी आणि इंग्लिशमध्येच मिळणार आहे. सो ते एक लक्षात ठेवा. हा GS2चा पेपर आहे बघा, एक जस्ट सॅम्पल तुमच्यासाठी घेतलेला आहे. याच्यामधले प्रश्न तुम्ही बघू शकता. इथं जे आहे बघा, संसदीय संप्रभुता के प्रति ब्रिटिश एवं भारतीय दृष्टिकोनों की तुलना करे और अंतर बताए, कंपेअर अँड कॉन्ट्रास्ट द ब्रिटिश अँड इंडियन अप्रोचेस टू पार्लमेंटरी सॉव्हरेनिटी. आता हा प्रश्न जो आहे तर तो इंग्लिशमध्ये आहे, हिंदीमध्ये दिलेला आहे. हा समजून तुम्हाला तुमचं उत्तर तुम्ही मराठीत लिहू शकता जर तुम्ही मीडियम मराठी घेतला असेल तर. सो तुम्ही तुमचं प्रिपरेशन मराठीतून मेनचं करणं आणि हा प्रश्न समजून त्याचं उत्तर मराठी. तिथं जी उत्तरपत्रिका असते तिथंही हा प्रश्न हिंदी इंग्लिश असाच असणार आहे. खाली स्पेस असेल, तुमचं मीडियम मराठी आहे आणि त्याच्यातून तुम्ही उत्तर मराठीमधून लिहिणार आहात. दॅट्स द बेसिक थिंग. म्हणजे काय की तुम्हाला जे आहे मराठी इथून पूर्ण मेन्स जी आहे ती लिहिता येईल. इथंही जे आहे की GS एसएसाठी वेगळी लँग्वेज आणि जे आहे ऑप्शनलसाठी वेगळी भाषा, तर तसंही तुम्ही करू शकता. सो तो एक तुम्हाला ऑप्शन UPSCने दिला आहे. ते खूप लिबरल आहेत या बाबतीमध्ये आणि त्यांनी त्या गोष्टी तशा करून दिलेल्या आहेत. तुम्हाला इथं इंग्लिश कंपल्सरीची पण एक झलक दाखवतो. हा एक मराठी अनिवार्य मराठी कंपल्सरीचा पेपर आहे. हा पण सोपा असतो बघा. याच्यामध्ये तुम्हाला जे आहे निबंध वगैरे विचारलेला आहे. सो किंवा जे आहे उतारा वाचा आणि उतारा वाचून जे आहे गोष्टी डील करा. सो इथं बघा तुम्हाला निबंध वगैरे आहेत, सेमच असतो. इंग्लिश आणि मराठीचं जे काही हे आहे तिथं पॅटर्न जो आहे तो सेम आहे. हा मराठी आहे, कंप्लीट पेपर मराठी आहे, मराठीतून लिहून द्यायचा. 300 पैकी 75 मार्क 25% येणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर हा पुढचा जो आहे बघा इंग्लिश कंपल्सरी. आता हा पेपर अख्खा जो आहे तर तो इंग्लिशमध्ये आहे. म्हणजे कसं आहे ना की आपल्याला इंग्रजी गोष्टी काही आल्या पाहिजेत, इंग्लिशमधून एक्सप्रेस होता आलं पाहिजे. कारण UPSCतून ज्यावेळेस तुम्ही पद घेणार आहात, तुमचं केडर जर महाराष्ट्राच्या बाहेर असेल, महाराष्ट्रात जरी असलं तरी पत्रव्यवहार मोस्ट प्रॉब्ली केंद्रीय स्तरावरचे इंग्लिशमधून आहेत. त्यातल्या त्यात जे आहे एखादा बाहेरचा प्रोजेक्ट आहे, वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यावर तुम्ही असाल इंग्लिशमधून सगळ्या गोष्टी आहेत. इथं जे आहे तुम्हाला एसे किमान इंग्लिशमध्ये लिहिता येणं, कॉम्प्रेन्शन वाचून त्याची उत्तरं इंग्लिशमध्ये लिहिता आली पाहिजेत. बरं, हे सगळं आपण केलेलं आहे, असं नाही की आपण केलेलं आहे. सो याच्यात घाबरण्यासारखं काही नाही. पण कधी कधी कसं होतं, आता इथं 4 ऑप्शन्स आहेत तर हे डील होऊन जातं बघा. OTT अँड फ्युचर ऑफ मल्टिप्लेक्सेस, ग्लोबल वॉर्मिंग इन अन अनइक्वल वर्ल्ड. म्हणजे ओव्हरऑल एकदा असं झालं होतं 2013मध्ये, इंडियन्स आर हिपोक्रेट असं जो आहे आणि हिपोक्रेसीवर एसे विचारला होता. आणि हिपोक्रेसीचं ॲक्च्युअल मिनिंग माहीत नसल्यामुळे बऱ्याच लोकांना इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम आला होता. कारण इथं त्याचं हिंदी भाषांतर नाही आहे किंवा याचं मराठी ऑप्शन तिथं नाही आहे, कारण हा इंग्लिश कंपल्सरीचा पेपर आहे. सो मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी बघाव्या लागतील. याचा अर्थ एकदम क्लिअर आहे बघा की हे सगळं करत असताना तुम्हाला हे 100% मराठी आहे का, तर नक्कीच नाही. काही ठिकाणी इंग्रजीचा रोल येणार आहे. सो इंग्लिश पण जे आहे त्याच्याकडे तुम्ही जरा पॉझिटिव्ह आस्पेक्टने बघितलं पाहिजे बघा. सो इंग्लिश जे आहे तर ती तुम्हाला कुठं कुठं डील करावी लागणार आहे. ती तुम्हाला प्रिलिम्समध्ये डील करावी लागणार आहे. ती तुम्हाला जे आहे मेन्समध्ये इंग्लिश कंपल्सरीच्या पेपरमध्ये जे आहे किंवा ओव्हरऑल GSचे प्रश्न समजून घेताना पण डील करावी लागणार आहे. आणि राहतो प्रश्न पर्सनॅलिटी टेस्टचा. पर्सनॅलिटी टेस्टमध्ये तुम्ही मराठीमधून गोष्टी ज्या आहेत तर त्या डील करू शकता. मराठीमधून अख्खा मुलाखत जी आहे तर ती आपण देऊ शकतो. त्यात कसलाही वाद नाही आहे. आता मूळ जे आहे की एवढं एक असतं, जर तुम्ही त्यांची भाषा, आता असं पण बऱ्याचदा झालेलं आहे की हिंदीमधून त्यांनी विचारलेले आहेत प्रश्न की तुम्ही हिंदीमधून आमच्याशी कम्युनिकेट करा डायरेक्टली. सो तसंही झालेलं आहे. सो तिथं त्या गोष्टी तेवढ्या लिबरल याच्यातून पण डील होऊ शकतात. तर तुमच्यावर आहे तुम्ही कसं डील करणार. आता मराठीमधून प्रिपेअर करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे. सिम्पली जे आहे मराठीतून प्रिपेअर करत असताना मराठीवर प्रभुत्व असणं फार गरजेचं आहे. म्हणजे तुमची जी आहे लेखन शैली जी आहे तर ती तुम्हाला विकसित करणं गरजेचं आहे बघा. लेखन शैलीमध्ये जे आहे की आपल्याला काय अलंकारिक वगैरे लिहायचं आहे, साहित्य निर्माण करायचं असं बिलकुल नाही आहे. आपल्याला लेखन करत असताना जे आहे प्रॉपर शब्दांचा वापर करणं, म्हणजे जे आहे की तुमचा शब्दसंग्रह जो आहे तर तो आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी किंवा UPSC सिव्हिल सर्व्हिससाठी पूरक असा असणं गरजेचं आहे बघा. म्हणजे एकतर जे आहे की प्रॉपरली शब्द प्रमाण भाषेतून लिखाण करणं, त्यातल्या त्यात जे आहे बऱ्याचदा जे आहे की बोलीचा प्रभाव त्या लिखाणावर येतो आणि त्याचा फटका तुम्हाला बसू शकतो. ओव्हरऑल जे आहे GSचे आन्सर रायटिंग करताना. आता इथं दुसरा एक मुद्दा असतो,
जसं आता मी इथं लिहिलं आहे तर मी शब्दांना टोप्या दिलेल्या नाही आहेत. सो बऱ्याचदा तो पण एक मुद्दा असतो की इंग्लिशमध्ये कसं आहे ना की तिथं डायरेक्टली ते कर्सिव्हमधून लिहिलं जातं किंवा शब्दांना टोप्या तिथं द्यायचा काही रोल नाही आहे, तो तिथं स्पीडअप होतं. मराठीमधून लिहिताना जे आहे की ह्या टोप्या दिल्याच पाहिजे का, तर नाही दिल्या तरी चालणार आहेत GS मध्ये. पण मी सजेस्ट करेल की जो काही निबंधाचा पेपर असणार आहे आपला, सो निबंध लेखन जे आहे तर तिच्यामध्ये तुम्ही टोपी दिली पाहिजे त्याला. बाकीच्या याच्यामध्ये शक्यतो नाही दिली तर थोडा लिटरली ॲस्पेक्ट असल्यामुळे मी सजेस्ट करेल. बाकी GS मध्ये तुम्ही डायरेक्टली लिहू शकता, तिच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. मग आता थोडा शब्दसंग्रह पण प्रॉपर पाहिजे आणि नियमित लेखन याच्यासाठी महत्त्वाचं आहे. आता एक तर सिम्पल कसं असतं की जेव्हा तुम्ही लिखाण करायला सुरुवात कराल, हळूहळू तुम्हाला सवय होत जाते त्याची. बऱ्याचदा सुरुवातीला मराठीतून लिखाण करताना प्रॉब्लेम्स येऊ शकतात, शब्द तुम्हाला आठवत नाही. जसं सिम्पल आहे बघा, आता इलेक्शनचं वातावरण आहे, कोड ऑफ कंडक्ट असा शब्द आहे. मग आता याचं मराठी काय आहे तर आचारसंहिता. तर आचारसंहिता हा शब्द जो आहे तर तो आपल्याला प्रॉपरली डील झाला पाहिजे. असं सिम्पल आहे की ते तिथं आठवणं. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला काही शब्द जे आहेत ते अचानक आठवत नाही. म्हणजे सिम्पली जे आहे की राष्ट्रपती हा शब्दच क्लिक होत नाही आहे, प्रेसिडेंट आपल्या डोक्यात येतं. मग मूळ जे आहे की एखाद्या पेपरमध्ये GSच्या तुम्ही जे आहे काही इंग्रजी शब्द लिहू शकता, त्याची मुभा तुम्हाला आहे. म्हणजे मराठी मीडियम आहे पण काही शब्द इंग्लिशमधून लिहिले तर चालणार आहे, काहीच त्याच्यात वाद नाही. पण असं नको व्हायला की अर्ध उत्तर मराठी अर्ध इंग्रजी. ओके, सो त्याचं एक प्रमाण जे आहे की असे कुठं जे आहे असे लिखित स्वरूपात त्या गोष्टी नाही आहेत, पण एक 5% प्रमाण जे आहे ते ॲक्सेप्टेबल आहे तिच्यामध्ये. ओके, सो एक गोष्ट लक्षात ठेवा की लिखाण करत असताना तुम्हाला जे आहे जर काही आठवत नसेल तर तिथं एखादा इंग्रजी शब्द किंवा एखाद्या शब्दासाठी प्रॉपर मराठी शब्दच तिथं नाही आहे, सो त्या केसमध्ये आपण तो लिहू शकतो. सो मराठीमधून प्रिपेअर करत असताना तुमचं काम आहे बघा की रुटीन याच्यामध्ये तुम्ही GS ॲज वेल ॲज एसे जो आहे म्हणजे निबंध लेखन याच्यासाठी जे आहे रुटीन प्रॅक्टिस केली पाहिजे. जसं आता आपण स्पॉटलाईटमध्ये लेक्चर झाल्यानंतर डेली जे आहे आन्सर रायटिंग करतो, वीकली एसे लिहितो. सो मूळ जे आहे की तुम्ही ते लेखन जे आहे ती नियमितता याच्यामध्ये सातत्य तिच्यामध्ये असलं पाहिजे. आणि ते सातत्य असताना तुम्ही जे काही लेखन करताय तर ते तुम्ही प्रॉपरली जे आहे इव्हॅल्युएट करून घेतलं पाहिजे. समोरून जे आहे ते चेक करून घेतलं पाहिजे की याच्यामध्ये कुठल्या गोष्टी टाकायच्या आहेत, कुठल्या गोष्टी नाही टाकायच्या. बऱ्याचदा असं होतं की मग दुसरा एक मुद्दा असतो की मराठीचा किती टक्का आहे, की किती लोकांनी मराठीमधून UPSC क्लिअर केली. सो याची टक्केवारी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर मिळणार नाही. त्याचं रिझन असं आहे, बऱ्याचदा असं होतं बघा की मराठी लिटरेचर सारखा ऑप्शनल असतो, मग किती लोकांनी ते घेऊन पास झालेत. मूळ जे आहे की तो फक्त रिजनल आस्पेक्ट आहे. म्हणजे मराठी महाराष्ट्रापुरतं आहे, गुजराती गुजरातपुरतं आहे, तर तुम्ही ओव्हरऑल इंडियाच्या कंपॅरिझनमध्ये ती टक्केवारी बघू शकत नाही. पण असे भरपूर कॅन्डिडेट्स तुम्हाला मिळतात की त्यांनी ते मराठीमधून डील केलेलं आहे. सो तुम्ही त्याचं नॅशनल लेवलचं पर्सेंटेज कम्पेअर करून जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला असं वाटू शकतं की नाही हे मराठीतून वर्क होणार नाही. सो तो मुद्दा तिथं असतो, तर तुमचा ॲटिट्यूड निगेटिव्ह होऊ शकतो. म्हणून तुम्हाला रिजनल ॲस्पेक्टमध्येच ते बघावं लागेल. आणि दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की जसं हिंदी भाषेच्या बाबतीत आहे की हिंदी मीडियमच्यावर खूप चांगलं काम झालेलं आहे. हिंदीमधून मटेरियल अवेलेबल करून देणं, हिंदीमधून जे आहे काम करणं. तर नॉर्थमध्ये जे आहे की मॅक्झिमम राज्यांमध्ये हिंदी भाषा जी आहे आणि ती वापरली जाते, ती त्यांची जी आहे प्रशासकीय भाषा असेल किंवा जे आहे ओव्हरऑल एज्युकेशनमध्ये. सो त्या विद्यार्थ्यांचा कल तिकडं आहे आणि ते वातावरण पण तिथं जे आहे ते तयार झालं. पण ते काळाच्या ओघात तयार झालेलं आहे बघा. त्याचा रेफरन्स तुम्हाला 12th फेल नावाच्या मूवीमध्ये पण येतो की हिंदी मीडियमसाठी जे आहे त्या गोष्टी. सो बेसिकली जे आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे आहे गोष्टी बऱ्याच मधल्या काळात बदललेल्या आहेत. आपण खूप सिन्सिअरली जर याच्यावर एफर्ट्स घेतले तर खूप चांगले रिझल्ट्स आपल्याला याच्यामधून मिळू शकतात, त्यात कसलाही वाद नाही आहे. सो बेसिकली जे आहे की इथं सातत्य तुमचं लिखाणामधलं गरजेचं आहे. तुमचा ॲटिट्यूड जो आहे तर तो पॉझिटिव्ह तिथं असला पाहिजे बघा. आता मुळात जे आहे की याच्याकरता मी मधल्या काळामध्ये आणि आन्सर रायटिंगचं जे आहे की प्रत्येक शब्द आणि त्याचं मराठी आस्पेक्ट समजून सांगणं, याच्यासाठी महाराष्ट्र टाइम्सला मधल्या काळामध्ये मी काही आर्टिकल्स लिहिले होते. ते आर्टिकल्स पण तुम्ही बघू शकता. म्हणजे ओव्हरऑल जे आहे की त्याची ते आर्टिकल्स आपण असेही प्रोव्हाइड केलेले आहेत, ते तुम्हाला जे आहे आपल्या टेलिग्रामला मिळेल किंवा तुम्ही टीम स्पॉटलाईटला मागू शकता. सो तेही तुम्हाला जे आहे प्रोव्हाइड करून दिले जातील. मग तिच्यामध्ये त्या गोष्टी की तुम्ही ते बघणं. आता याच्यामध्ये एक दुसरी महत्त्वाची बाब फार महत्त्वाची आहे की मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये म्हणजे हे जे GS एसे आहे तर बुक लिस्ट जी आहे, असा एक मुद्दा येतो की आम्हाला संदर्भ सूची द्या किंवा बुक लिस्ट द्या, मराठी बुक लिस्ट द्या. आता एक गोष्ट इथं लक्षात ठेवा,
इंग्रजी असू दे, मराठी असू दे, कुठलीही भाषा असू दे, मुख्य परीक्षा ही अशी टिपिकल एखाद्या पुस्तकात अडकलेली नाही आहे. तुम्हाला स्वतःची एक थॉट प्रोसेस तिथं बिल्ड करायची आहे. एखादा विषय समजून घेणं आणि तो स्वतःच्या भाषेमध्ये लिखाण करणं हा इथं महत्त्वाचा मुद्दा आहे. सो बेसिकली तुमचं काम काय असणार आहे की तुम्ही ज्यावेळेस एखादी गोष्ट समजून घेता तर ती स्वतःच्या भाषेमध्ये लिहायची सवय तुम्हाला असली पाहिजे. ज्यावेळेस लेक्चर सुरू असतात त्यावेळेस रनिंग नोट्स तुम्ही घेतल्या पाहिजेत आणि त्या अनुषंगाने ते मटेरियल जे तयार होतं बघा, जे काही टीचिंगमधून गोष्टी होतात किंवा तुम्हाला एक प्रॉपर ॲप्रोच डेव्हलप करणं जे आहे ते गरजेचं आहे. म्हणजे सिम्पली जे आहे ना की 52वी घटनादुरुस्ती काय आहे, म्हणजे आपण जर एक एक्झाम्पल घेतलं इथं की चला हे नेमकं काय प्रकरण आहे. आता तुम्ही जर बघितलं इथं की 52वी घटनादुरुस्ती जी आहे 52nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट जी आहे. आता हे न्यूजमध्ये आहे पक्षांतर बंदी. सो प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये कसं आहे ना की तुम्हाला पक्षांतर बंदी किंवा पक्षांतरासंबंधीचा जो आहे अँटी डिफेक्शन हे तुम्हाला प्रिलिम्समध्ये किंवा लक्ष्मीकांत या बुकमध्ये दिलेलं आहे. मग कधी आलं, का आलं, तिच्यामध्ये काय काय कंडिशन्स आहेत हे तिथं दिलेलं आहे. आता हा प्रिलिम्समध्ये प्रश्न असू शकतो की 52वी घटनादुरुस्ती काय आहे, तिच्यामध्ये कुठले कुठले निकष आहे वगैरे वगैरे, सदस्यत्व रद्द कसं होऊ शकतं. पण याच्या पलीकडे जर दुसरा आस्पेक्ट तुम्ही बघितला तर तो काय आहे की मुख्य परीक्षेत प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात की ज्या पद्धतीने राजकारण आणि तिच्यामधले प्रयोग जे झालेले आहेत 52व्या घटनादुरुस्तीला बाजूला ठेवून, सो त्या केसमध्ये तिथं प्रश्न विचारला जाऊ शकतो की 52वी घटनादुरुस्ती खरंच आज रिलिव्हंट आहे का, तर हे कुठल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे का तुम्हाला, तर नाही. मग हे करंटचे जे डिबेट्स असतात ते डिबेट्स तुम्ही प्रॉपरली समजून घेतले पाहिजे. याच्यामध्ये हेल्प कोण करतं आपल्याला, तर तुमचे न्यूजपेपर जे आहे किंवा जे आहे की वृत्तपत्रांचं जे विश्लेषण आहे, वृत्तपत्र किंवा आपण ज्याला म्हणतो की चालू घडामोडी विश्लेषण, तर ह्या चालू घडामोडींचं विश्लेषण जे आहे तर ते आपल्या चॅनलवर असंही जे आहे दररोज सकाळी आहे ते तुम्ही बघू शकता. तिच्यातून पण तुम्हाला कितीतरी गोष्टी ज्या आहेत तर त्या वर्क होतील की हां आता चालू काय आहे सध्या, कुठल्या गोष्टींवर डिबेट सुरू आहेत, आपण काय केलं पाहिजे. एक्सपेक्टेड गोष्टी ज्या आहेत त्या काढून तिच्यावरच्या नोट्स आपल्या मराठीमध्ये प्रॉपरली प्रिपेअर करणं आणि तिच्यातून गोष्टी ज्या आहेत त्या वर्क करणं. सो याच्याकरता जे आहे ना की अशी टिपिकल बुक लिस्ट कुठली नाही, कारण या व्हिडिओवर पण अशा कमेंट्स येऊ शकतात की मग आम्हाला मराठीची बुक लिस्ट तुम्ही प्रोव्हाइड करा. तर नक्कीच जे आहे बरीचशी पुस्तकं आज मराठीमध्ये आहेत. प्रिलिम्ससाठीचा जो डेटा तयार आहे, जसं रमेश सिंग पुस्तक आहे की जे इकॉनॉमीसाठी वापरलं जातं, मराठीमध्ये अवेलेबल आहे. पण ती पुस्तकं जी आहेत जशीची तशी इकडं मेन्सला अप्लाय होतील असं नाही. आणि हे फक्त मराठी ॲसच नाही आहे, इंग्लिशच्या बाबतीत पण आहे. म्हणून तुम्हाला ती थॉट प्रोसेस डेव्हलप करणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही हे समजून नाही घेणार तोपर्यंत मग तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात. किंवा एसेसाठी कुठलं पुस्तक असतं का, तर नक्कीच नाही. मार्केटमध्ये पुस्तकं आलेली आहेत एसेसाठीची, पण तो एसे जो आहे तो तुम्ही स्वतः जे काही तुमचं अंडरस्टँडिंग आहे डे टू डे लाईफमध्ये तुम्ही जे काही बघताय तर त्या ॲनालिसिसवरून ते डील झालं पाहिजे. हा तिथं महत्त्वाचा आस्पेक्ट आहे बघा. सो या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्यात तर तुमचा जो प्रवास आहे UPSC मराठीतून करण्याचा तर तो सुकर होऊ शकतो. यामध्ये स्वतः काम करणं जे आहे तर ते नक्कीच गरजेचं आहे. मराठीतून स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करणं, अंडरस्टँडिंग जे आहे की कन्सेप्ट जे आहे स्वतःच्या भाषेमध्ये लिहून काढणं हे गरजेचं तिच्यामध्ये असणार आहे. सो मराठीतून UPSC करताना तुम्हाला खूप काही प्रॉब्लेम्स येतील असं नक्कीच नाही आहे. आजच्या डेटमध्ये भरपूर मटेरियल अवेलेबल आहे, पण त्याच्या काही मर्यादा आहेत त्या मी आधी स्पष्ट केलेल्या आहेत. आणि याच्या पलीकडे जाऊन जे आहे ऑप्शनलचा जर तुम्ही विचार केला तर ऑप्शनलसाठी सुद्धा जे आहे वैकल्पिक विषय हा एक UPSC मधला महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. सो वैकल्पिक विषय जो आहे किंवा ज्यालाच आपण ऑप्शनल सब्जेक्ट म्हणतो, या वैकल्पिकमध्ये जे आहे तुम्ही जर मराठी साहित्य घेतलं तर सगळंच मराठी, त्याचा काही रोल तिकडं राहत नाही बघा. हा विषय जो आहे किंवा त्याच्या पलीकडे तुम्ही जर गेला आणि समजा इतिहास आहे ना किंवा जे आहे भूगोल आहे, आता यांचं मटेरियल भरपूर अवेलेबल आहे मराठीमध्ये. असे जे काही सब्जेक्ट्स आहेत बघा, किंवा PSIR जो आहे याचंही मटेरियल तुम्हाला मराठीमध्ये अवेलेबल आहे. असे काही ऑप्शनल्स आहेत की ज्याचं मटेरियल मराठीमधून भरपूर तुम्हाला मिळून जातं. आणि असे पण काही कॅन्डिडेट्स आहेत की ज्यांनी जे आहे अँथ्रोपॉलॉजी सारखा विषय आहे आणि तो मराठीतून लिहून UPSC क्लिअर केली. सो असेही काही कॅन्डिडेट्स तुम्हाला मिळतात. सो बेसिक असं आहे की एखाद्या विषयाचं सगळं मटेरियल असलंच पाहिजे आणि मगच ते डील होणार आहे असं पण नक्कीच नाही आहे. तुम्ही एक स्वतः जे आहे तुम्ही जर ठरवलं की हां माझी अंडरस्टँडिंग चांगली आहे, मी याला मराठीतून लिहू शकतो, इंग्लिशमधून वाचून मराठीमध्ये मला डील होईल, सो त्या केसमध्ये ते वर्क होऊन जातं बघा. पण याच्यामध्ये जर मराठीमधून तुम्हाला करायचं आहे तर त्या केसमध्ये तुमचं रायटिंग स्किल जे आहे ते खूप चांगल्या लेवलचं असलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की इंग्रजीत प्रॉब्लेम आहे म्हणून मी मराठीतून डील करतो आहे, तर याचा अर्थ मराठी पण चांगलं असेल असं नक्कीच नाही आहे. त्याच्याकरता तुम्ही ज्या कुठल्या भाषेतून देता तर ते तुम्ही प्रॉपरली तिच्यावर कमांड घेणं, तिच्यामधून जे आहे रायटिंग स्किल इम्प्रोवाईज करणं हे गरजेचं आहे. आता यामध्ये एक सिंपल गोष्ट जी आहे की हे सगळं करत असताना
तुम्हाला जे आहे मीडियम मराठी चूज कसं करायचं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की चला ठीक आहे UPSC मराठीतून कशी करायची वगैरे, पण UPSC मराठीतून मी करू का, हा जो प्रश्न आहे, किंवा मी कुठली भाषा निवडली पाहिजे हा पण एक महत्त्वाचा आस्पेक्ट याच्यामध्ये येतो. सो इंग्रजी आणि मराठी मोस्ट प्रॉब्ली आता आपण विचार केला तर ह्या दोन भाषांचा विषय इथं आहे की तिच्यामध्ये जे आहे कसं वर्क होऊ शकतं. सो एक साधी सरळ गोष्ट आहे बघा, कुठल्या भाषेवर तुमचं प्रभुत्व आहे हे तुम्हाला कधी कळू शकतं. GHचं एखादं उत्तर लिहिणं जे आहे तर ते जरा सोपं आहे बघा, कारण 100, 150, 200 शब्दांमध्ये ते लिहायचं आहे. पण एसे जो लिहायचा आहे तिच्यामध्ये तुमची कंटिन्युटी आहे का. सर एसेमध्ये जे आहे, म्हणून याच्यासाठीचा सगळ्यात बेस्ट ऑप्शन जो आहे तो आहे एसे रायटिंग. तुम्ही एसे लिहिणं म्हणजे एखादा XYZ सब्जेक्ट आहे, या XYZ सब्जेक्टवर इंग्लिशमधून तुम्ही एसे लिहा, 4 दिवसांनी मराठीतून लिहा किंवा आधी मराठीतून लिहा नंतर 3-4 दिवसांनी इंग्लिशमध्ये लिहा आणि ते इव्हॅल्युएट करा किंवा जे आहे कन्सर्न व्यक्तीला भेटून ते दाखवा. तिच्यातून तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही सलग 1000 ते 1200 शब्द कुठल्या भाषेतून चांगले लिहू शकता. किंवा बऱ्याचदा ऑप्शनलच्या बाबतीत पण असं होतं की एखादा ऑप्शनल मी मराठीतून चांगला लिहू शकतो किंवा ऑप्शनल मी इंग्लिशमधून लिहेल, बाकी GS मी मराठीतून लिहेल. सो त्या केसमध्ये पण ते वर्क होतं. किंवा काही विद्यार्थ्यांचा हा कन्सर्न असतो की नाही ते कसं वर्क होणार, तर त्याचा एक सिंपल सरळ मुद्दा आहे की ते प्रॅक्टिसमधून होऊन जातं. रेग्युलर जेव्हा आन्सर रायटिंग करायला लागतो सुरुवातीला प्रॉब्लेम्स येतात, पण नंतर ते क्लिअर होऊ शकतं. पण मीडियम जर तुम्हाला चूज करताना पण जर प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठीचा बेस्ट जो आहे तर तो हा फंडा आहे की तुम्ही एसे लिहा, कारण एसेमध्ये सलगता असते त्या भाषेसंबंधीची. 1000 ते 1200 शब्द एका भाषेतून सलग लिहिणं. आणि बऱ्याचदा जे होतं की मग जर इंग्लिशमधून आपली जे आहे आपण मराठीतून विचार करतो आणि तो विचार पुढं असतो पण खाली इंग्रजी शब्द आपल्याला मिळत नाही, तिच्यामुळे जे आहे किंवा जो मिळायला पाहिजे ॲप्रोप्रिएट वर्ड्स ते तिथं मिळत नाही, असं पण होऊ शकतं. आणि जर तुमचं मराठीवर प्रभुत्व असेल तर तुम्ही तो फाईननेस तिच्यामध्ये आणू शकता. सो ती एक बाब हिच्यामध्ये फार महत्त्वाची आहे. सो असे काही बेसिक मुद्दे होते की जे याच्यामधून तुमच्या निदर्शनास आणून देणं गरजेचं होतं. सो आजच्या डेटमध्ये तुम्हाला आणि ह्या ॲनालिसिस करता खूप चांगल्या गोष्टी अवेलेबल आहेत है ना. मराठीमधून न्यूजचे जे आर्टिकल्स आहेत, संडेचे जे काही महत्त्वाच्या पुरवणीमधले आर्टिकल्स असतात ते तुम्ही बघितले पाहिजेत. त्याचबरोबर जे आहे संसद TV आता आहे बघा, किंवा राज्यसभा TVवर आधी जे आहे डिबेट्स व्हायचे बिग पिक्चर वगैरे, संसद TVवरचे डिबेट्स तुम्ही बघू शकता. म्हणजे आज असं काही नाही आहे की तुम्हाला समजून घेण्यासाठी सोर्सेस नाही आहेत. सो बेसिकली जे आहे एक जर चांगलं गायडन्स तुम्ही घेतलं तर त्या केसमधून मराठीतून तुमची जी UPSC आहे त्याचा प्रवास जो आहे तर तो सुकर होऊ शकतो आणि कमीत कमी वेळेमध्ये जे आहे तर तो आपल्याला रिझल्ट आपला मिळू शकतो. सो तुम्ही नक्कीच जे आहे ज्यांना कुणाला मराठीतून UPSC करायची आहे त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करा. तुम्हाला जर कधी कुठल्याही टप्प्यावर अडचण आली तर तुम्ही टीम स्पॉटलाईटशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि ते तुमचा प्रॉब्लेम जे आहे ते सॉर्ट आउट करतील. तुम्ही जर डायरेक्टली आलात तर आपण भेटून पण गोष्टी ज्या आहेत तर त्या वर्क करू शकतो. सो थँक्यू ऑल ऑफ यू. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज जे आहेत तर ते तुम्हाला स्पॉटलाईटच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर मिळत राहतील. तुम्हाला जर अजून कुठले व्हिडिओज किंवा कुठल्या विषयांसंबंधी काही शंका असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.